त्यांनी भावना व्यक्त केल्या, त्या व्यक्त झालेत हृदयापासून. त्यांचं एकच वाक्य होतं, दीर्घायुष्य लाभो. याच्या पूर्णतः विरोधात त्यांनी जसं काकाजी म्हणले, मुळात 90 हे वर्ष दीर्घायुष्य नाही का? अगदी 15 सेकंद 30 सेकंद बोलणारे मी, माझ्याकडे रागाने बोलू नका. मागच्या 2 तासापासून श्रीमती सुनंदाताई अशाच बसलेल्या आहेत, प्रत्येकाला स्वीकारतात त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून. आणि इथं बसलेले बरेच जण आपली कूस कशी बदलायची, खुर्चीवर बसलेले सुद्धा परेशान सारखं बघत. सो हे कौतुकास्पद नाही. म्हणजे काकाजी जे बोलले बोलताना ते अतिशय रिमार्केबल होतं मुळात. आणि सदिच्छा तर आहेतच, सदृढताही आहेच. वैयक्तिक आयुष्य त्यांनी कसं जगलं हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचलं. सौभाग्यवती जयश्रीताईंनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याच्यामधून मला वाटत नाही की या पूर्ण हॉलमध्ये असणाऱ्यांच्या डोळे पाणावले नाहीत. मला तर वाटलं पाऊस कमी पडतो तर इथूनच पाऊस भरपाई होती काय, माझ्या मनात ही सुद्धा शंका होती. इतकं चांगलं त्यांनी त्यांचं लिखाण आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि खरंच आहे, तुमची कॉपी आमच्यापर्यंत आली तर आम्हालाही खूप चांगलं होईल. असा कार्यक्रम, असा परिवार, असं वातावरण अगदी आयुष्यात पहिल्यांदा मी बघतोय. त्याच्यासाठी मी दोघांचे खूप मनापासून धन्यवाद. आणि गंमत अशी आहे, ताईंसाठी मी एकच सांगेन की उर्वरित आयुष्य तुमचं या सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणात तुम्हाला आणखीन आनंदून मिळावं हीच भावना व्यक्त करतो. आणि 1-2 शब्द पुन्हा इच्छा एकदा माझ्या वाणीतून. जीवन है पानी की बूंद कब मिट जाए रे, होनी अनहोनी हो होनी अनहोनी कब घट जाए रे, जीवन है पानी की बूंद कब मिट जाए रे. जय जिनेंद्र, धन्यवाद. शेवटचं मंगल